अजित पवार यांच्या विमानामध्ये बॉम्ब होता का? खासदार बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केली शंका. विमान अपघाताबद्दलच्या वाचाळांना विखेंनी फटकारलं. ब्लॅक बॉक्समधील माहिती मिळेपर्यंत दम धरा, विखेंचं वक्तव्य. मुंबई पुणे एक्सप्रेस वेचा खोळंबा कायम. शुक्रवारी पुण्याकडे जाणारी मार्गिका तुंबली. महामार्गावर 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. वाहतूक कोंडीच्या दिवसातला टोल परत द्या. खालापूर टोल नाक्यावर मनसेचं आंदोलन. तटकरे शरद पवार यांना छळतायत. रामदास कदम यांचा खळबळजनक आरोप. मंत्री संजय शिरसाट आणि मुलगा अडचणीत येण्याची शक्यता. हॉटेल लिलाव प्रकरणाची विभागीय आयुक्तांकडून चौकशी. नाशिकमध्ये मनसेचा भाजपला पाठिंबा. राष्ट्रवादी आणि शिवसेना सत्तेसाठी भाजपसोबत. एपिस्टिन फाईल्सवरून काँग्रेस आक्रमक. पुण्यामध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन. पश्चिम रेल्वेचा गोंधळातला कारभार सुरूच. गोरेगाव ते सीएसएमटी लोकल, आता वांद्रे ते सीएसएमटी अशी धावणार. नाशिक राष्ट्रवादीमध्ये फूट. हेमलता पाटील यांचा वेगळा गट. राष्ट्रवादीचा भाजपला बिनशर्त पाठिंबा. मुंबई महापौर उपमहापौर निवडीवर आज शिक्कामोर्तब होणार. फडणवीस शिंदे यांच्यामध्ये चर्चा होणार. उद्या अर्ज दाखल करण्याची शक्यता. कशेळीतील फर्निचर मार्केटमधील 50 गोदामांवर कारवाई. शासकीय मालकीच्या जागेवर गोदामांचं अतिक्रमण. अमेरिकेने इराण्यांना देश सोडायचा दिला सल्ला. इराण आणि अमेरिकेमध्ये तणाव वाढला. विरोधकांच्या कुरघोड्यांना शिवेंद्रराजे भोसलेंचं थेट उत्तर. मला डिवचू नका, मी कोणालाच सोडणार नाही, शिवेंद्रराजेंचं उत्तर. भाजपचा बीएमसी कार्यालयामध्ये विधिवत प्रवेश. महिला नगरसेविकेला पतीसह पूजेला बसण्याचा मान. ओला, उबर आणि रॅपिडोचा शनिवारी देशव्यापी संप. खासगी भाडोत्री वाहनाच्या प्रवाशांना फटका. भारताची वाहतूक व्यवस्था खिळखिळीत करण्याचा डाव.